लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, मात्र पक्ष जो आदेश देईल त्यानुसार निर्णय घेईल असं गीते यांनी सांगितलेलं आहे। माघार घेणार की निवडणूक लढणार यावर अद्याप सस्पेन्स काय नाही। नाशिकमधील राजकीय घडामोडींमध्ये गणेश गीते यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पक्षनिष्ठा अधोरेखित केली आहे। मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे मी माघार घेईल किंवा निवडणूक लढेल असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच पक्षाने कोणताही शब्द दिला नसल्याचं सांगत आपणही काही मागितलेलं नाहीये असं गीते यांनी नमूद केलंय। गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून स्वतःला त्रास होत असल्याचं सांगत त्यांनी नाशिकमधील परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे। जेव्हा लोकप्रतिनिधी जनतेवर अन्याय करायला लागतात तेव्हा जनता सुरक्षित राहत नाही असा आरोपही यावेळी गणेश गीते यांनी केलाय। मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, मला जो पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे मी या ठिकाणी माझी माघार घेईल। पक्ष आदेशाने सांगितलं निवडणूक लढा, त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढेल, माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे। नाही, मी कुठलाही शब्द मागितला नाही, मी फक्त त्यांना सांगितलं की जर नाशिकमध्ये मला स्वतःला गेल्या 1.5-2 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपण स्वतः लक्ष घालून इथले लोकप्रतिनिधी ज्यावेळेस जनतेवर अन्याय करायला सुरुवात करते त्यावेळेस जनता सुरक्षित राहत नाही। मी देवेंद्रजींना विनंती केली की तुम्ही निश्चितपणे याच्यात लक्ष घाला। नाशिकमध्ये व्यापाऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे आणि ती सुधारवली तरी नाशिकचा खूप मोठ्या प्रमाणावर विकास होईल, एवढंच मी त्यांना सांगितलंय त्या ठिकाणी। नाही, तो माझ्या संपर्कात नाही, मी आता त्याच्याशी संपर्क करणार आहे, मी विनंती करणार आहे त्याला, त्याचं बोलणंही करून देणार आहे। खूप विषय आहे, मी ते तुम्हाला उद्या मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो कसे कसे खोटे गुन्हे दाखल होता, काय काय होतं, आणि यात पोलीस डिपार्टमेंटचा कुठलाही दोष नाही, याच्यात लोकप्रतिनिधींचाच दोष आहे। लोकप्रतिनिधी खोट्या त्यांनी लोकच ठेवले की खोटे पेपर बनवायला आणि खोटे माणसं तिथं प्रोव्हाइड करायला, अशा स्थितीमध्ये शहराचा कधीच विकास होणार नाही। मी माघार घेणार आहे आणि मी निश्चितपणे सांगितले की मी पक्षाचा आदेश त्या ठिकाणी पाळेल। नाशिकमधील व्यापाऱ्यांची अवस्था वाईट असल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः लक्ष घालण्याची विनंती केली आहे। तसेच गणेश गीते भाऊ गोकुळ गीते आपल्या संपर्कात नसल्याचं सांगत त्याच्याशी संपर्क साधणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। गणेश गीते यांनी भूमिका स्पष्ट केली असली तरी अंतिम निर्णय काय होणार आहे, माघार की निवडणूक, याकडे आता संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।